नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी जयू आत्या आणि आईकडे अगदी बघतच राहिलेली असते. ईश्वरी जे काही बोलली आहे त्याने त्यांना धक्काच बसलेला असतो. कारण ईश्वरीने अर्णवकडून 700 मिठाई बॉक्सेसची ऑर्डर घेतलेली आहे. याचा धक्का त्या दोघींनाही जबरदस्त बसलेला असतो. आता चहा पिता पिता दोघी एकमेकींकडे आणि तिघी एकमेकींकडे बघायलाच लागतात आणि म्हणतात की हे काय केलंस तू इशू. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की काय असं का वागताय तुम्ही आणि एखाद्या म्युझियममधला पीस बघितल्यासारखे का बघताय दोघीजणीही तुम्ही. त्यावेळेला मग आता लगेच ईश्वरी म्हणते की हो म्हणजे असं तुम्ही माझ्याकडे का बघताय, इतकं झालं आहे. तेव्हा मग त्या दोघी म्हणतात की अगं तुला कळतं आहे का काय केलं आहेस ते तू. तेव्हा ती म्हणते की हो मी मिठाईंची ऑर्डर घेतली आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं तू मिठाईची ऑर्डर घेतलीस ते ठीक आहे, परंतु अगं प्रमाण जास्त आहे ना. एवढ्या मिठाई आपण कसे काय बनवणार आहोत आणि हे तू मला आत्ता सांगतेस. जर मला तू रात्री सांगितलं असतंस तर मग मी बाबांना थांबवून घेतलं असतं ना. त्यांची पण मदत झाली असती आपल्याला. आपण हे फक्त तिघीजणीही कसं करणार आहोत. तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते की आई अगं असं बोलू नकोस गं, आपल्याला ऑर्डर पूर्ण करावीच लागेल. मग सुप्रिया म्हणते की अगं एवढ्या कमी वेळामध्ये आपल्याला ही ऑर्डर कशी काय पूर्ण करता येणार आहे. त्यावर सुप्रिया म्हणते की हो हो मलाही तेच वाटतंय. मला तर वाटतंय की इशू तू ही जे ऑर्डर घेतली आहेस ना ती ऑर्डर घेऊन मूर्खपणा केला आहेस बघ. अगं इतक्या मोठ्या प्रमाणात मिठाई तीही इतक्या कमी वेळेत कशी काय होणार आहे. मला तर प्रश्नच पडला आहे हे कसं करू शकतो. तेव्हा ती म्हणते की हे बघ मला ना आता काहीच माहिती नाही आहे. आता मी त्या भडकूचंदची ऑर्डर घेतली आहे आणि त्याला जबान दिली आहे, त्यामुळे मला मागे हटता येणार नाही. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की नाही नाही आता माघार नाही, आता ही ऑर्डर पूर्ण करायची म्हणजे करायचीच आहे. त्यावर जयू आत्या म्हणते की नाहीतर तू आता ऑर्डर घेतलीच आहेस, मग आपण एक काम करूया, आपण ना ही मिठाईची ऑर्डर ना बाहेरून घेऊन आणूया आणि मग त्यांना देऊया. काय म्हणतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही नाही असं मला अजिबात आवडणार नाही. आपण बोललो आहे तर आपणच मिठाई बनवून द्यायची आहे. मला हे अजिबात खोटेपणा चालणार नाहीच आहे. आणि आई अगं मिठाईवाल्यांची मुलगी आहे मी, तर आपल्याला मिठाई बनवता आलाच पाहिजे. दुसऱ्यांवर कशाला अवलंबून राहायचे. आणि इंदोरचे देसाई स्वीट्स आहेत, त्यांची मुलगी आहे मी, इज्जत का सवाल आहे आणि जबान पण दिली आहे. त्यामुळे काही नाही. अगं माझ्या तिकडे ऑर्डर इंदोरमध्ये किती मोठ्या मोठ्या ऑर्डर्स घेतल्या जातात आणि आता मी इथे असं हातपाय गाळून बसेन कसं चालेल यार. तुमची मदत असली तर आपलं सगळं पटापट होईल ना. जर मी आता जबान घेतलीच आहे तर ती पूर्ण केलीच पाहिजे ना. काही झालं तरीही वेळेमध्ये आपण त्या 700 बॉक्सेसची ऑर्डर पूर्ण करूच या, असं ते बोलायला लागते. नंतर मग ती म्हणते की अगं आत्या नको काळजी करूस, तुझा बिझनेस सांभाळून तू आम्हाला हवी तशी मदत कर. आणि आई तू मी आणि नमुताई एकदम आराम के साथ ही मिठाई बनवू शकतो आणि वेळेवर ऑर्डर पोचवू पण शकतो. तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं बाई आपण तिघी मिळून हे कसं पूर्ण करणार. ईश्वरी म्हणते की होईल, आपल्याने व्यवस्थित होईल सगळं. आणि जर तशी गरज पडलीच तर आपण एखादी बाई ठेवूया ना कामासाठी, कशाला काळजी करतेस. तेव्हा सुप्रिया गप्पच बसते. नंतर मग ईश्वरी म्हणते की हो आत्या अगं इतकी मोठी ऑर्डर आहे ना, आपल्याला खूप पैसे मिळतील. त्यामधून आपल्याला तुझं कर्ज देखील फेडता येईल, खूप मोठी रक्कम मिळणार आहे. त्यामुळे आता ठरलं आपण ही ऑर्डर पूर्ण करायची म्हणजे पूर्ण करायचीच आहे. आणि तशी जबान दिली आहे मी, अगदी वेळेवरच ही ऑर्डर त्या सरांकडे पोचणार आहे. हे मी लिहून देते हवं तर, असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला आता सुप्रिया विचार करते की जर ही ऑर्डर घेतली तर या दोघांमधली जी भांडणं आहे ना ती देखील मिटली जातील, यांच्यामधले वाद मिटतील. ही आपण ऑर्डर घेऊच या असा विचार ती करायला लागते. आणि नंतर ती म्हणते की बरं ठीक आहे चालेल. मग लगेच सुप्रिया म्हणते की चालेल ही ऑर्डर आपण पूर्ण करूया. त्यावर आता लगेच जयू आत्या म्हणते की ठीक आहे मग आता तुम्ही दोघींनी ठरवलंच आहे तर मग काय, मी पण आहे आता तुमच्यासोबत. असं म्हणून ईश्वरी खुश होते आणि म्हणते की वा आत्या एकदम बढिया. असं म्हणून ते तिघीही खुश होत असतात आणि ऑर्डर झालेली कन्फर्म होते. तेवढ्यात काही गुंड हे तिकडे येतात आणि म्हणतात की चला उठा लवकर, आता हे तुमचं सामान आणि हे घर खाली करा. आता त्यांना पाहिल्यावरती तिघींच्याही चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि तो गुंड आल्याबरोबर ईश्वरी म्हणते की कोण आहात तुम्ही आणि इथे असे का शिरलात घरात. तेव्हा तो म्हणतो की आम्ही पतपेढीमधून आलेलो आहोत, चला लवकर. तुम्ही जे कर्ज फेडलं नाही आहे ना, आता त्याबद्दल एक मोठं होणार आहे, ते म्हणजे तुम्हाला आता हे घर आहे ना ते खाली करावं लागणार आहे. तेव्हा हे ऐकल्यावरती लगेच सुप्रिया उठते आणि म्हणते की असं काय बोलताय तुम्ही. तेव्हा जयू आत्या म्हणते की अहो तुम्ही जे काही आम्हाला मुदत दिली होतीत ना, ती मुदतही अजून संपले नाही आहे आणि मी वेळोवेळी तुमचे पैसे भरते आहे.
आणि मग तुम्हाला मी पावती आणून दाखवू का? तुमची जी तारीख आहे ती अजून संपली नाही आहे, तोपर्यंत मी पूर्ण पैसे रिटर्न करते तुमचे. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, ते पेमेंटचे पावती वगैरे आम्हाला काही दाखवू नको. आम्ही पतपेढीकडून आलेलो आहोत आणि तिथून आम्हाला सांगितलं गेलं आहे की हे घर खाली करायला सांगायचं म्हणजे सांगायचंच. त्यामुळे आता मला काय तुमची ती फालतूची पावती-बिवती बघण्यात इंटरेस्ट नाही. लवकर चला, घर खाली करा पटापट. तेव्हा मग जयू आत्या म्हणते की अहो असं कसं बोलू शकता तुम्ही? जर तुम्ही पावतीच बघत नाही तर मग कसं चालेल ना? आणि असं घर तुम्ही कसं काय एखाद्याला खाली करायला सांगू शकता? असं म्हणून ती आता त्यांच्यावरती ओरडते. तेव्हा आता तो म्हणायला लागतो की ते मला काहीच माहिती नाही. चला निघा लवकर, करा घर खाली. एक सामान पण तुमचं आता बाहेरच फेकून देतो. काहीच बोलायचं नाही आहे. तेव्हा लगेच आता ईश्वरी म्हणते की भैया ओ काय बोलताय काय तुम्ही? ही कसली जबरदस्ती आहे तुमची? नाही म्हणजे तुम्ही असं आमचं घर खाली कसं करू शकता? तुमच्याकडे काही कुठला पुरावा आहे का? तुम्ही कुठून आलेले आहात? तेव्हा मग तो म्हणतो की कुठून आलात म्हणजे? सांगितलं ना आता तुला की पतपेढीमधून आलो आहे म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे, पतपेढीमधून आलात तुम्ही. मग तुमच्याकडे काहीतरी कायदेशीर पत्र असतील ना, काहीतरी कायदेशीर पेपर असतील आणि तुमचं काहीतरी असेल ना, जेणेकरून तुम्ही दाखवू शकाल की आम्हाला कुठल्या बेसिसवर घर खाली करायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की कायद्याची भाषा वगैरे आम्हाला काही सांगायची नाही. आम्हाला फक्त इतकंच माहिती आहे की तुम्ही पैसे परत केले नाही म्हणून तुम्हाला हे घर खाली करावं लागेलच. ईश्वरी म्हणते की नाही, आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचं ID कार्ड वगैरे काय असेल ते दाखवा, नाहीतर आम्ही काही इथून निघणार नाही. तेव्हा मग तो म्हणतो की ID आता आमच्या हातातली ही काठी आहे ना, तीच आहे आमची ID. कळलं? चल निघ इथून. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की भैया ओ बऱ्या बोलाने ऐका, नाहीतर मी इथे पोलिसांना फोन करून बोलवेन हां. तेव्हा ते हसायला लागतो आणि म्हणतो की पोलीस? अगं तुझे पोलीस इथे येईपर्यंत आम्ही घरातलं सामान आणि तुम्हाला या घराच्या बाहेर काढून टाकलेलं असेल. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा ठीक आहे. मग तो ऐकायलाच तयार नसतो. तोपर्यंत ईश्वरी विचार करते की हा असा साध्या शब्दांमध्ये ऐकणारा दिसत नाही. म्हणून ईश्वरी किचनमध्ये जाते आणि जयू आत्या त्याला समजवत असते की अहो असं काय करताय तुम्ही? या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला देतोच आहे ना पैसे. तुमचे पैसे मुदतीच्या पूर्वीच देणार आहे. मग तुम्ही असं का करताय? आता ईश्वरी समजते की हा ऐकत नाही. म्हणून ती आता किचनमध्ये जाते. किचनवर एक पॅन ठेवते आणि त्याच्यामध्ये तेल टाकते आणि ते तेल अगदी कडकडीत ती गरम करू लागते. बाहेर हे वाद सुरूच असतात. ती माणसं अजिबात ऐकायलाच तयार नसतात. म्हणून आता ईश्वरी म्हणते की चला लवकर लवकर बाजूला व्हा, नाहीतर हे जळतं तेल आहे ना, उकळतं तेल तुमच्या अंगावर घालेन. तेव्हा त्या तेलाचा अगदी धूर येत असतो. ते म्हणतात की ए पोरी, पागल बिगल झाली की काय तू? जळतं तेल? तेव्हा ते म्हणते की हो, उकळतं तेल अंगावर पडलं ना तर मग काय होईल बघा. चला निघा इथून बाहेर पटकनी, निघा बाहेर. असं म्हणून ती त्यांना आता घराच्या बाहेर काढत असते. तेव्हा जयू आणि सुप्रियाला जरासं बरं वाटतं की ईश्वरीने त्या लोकांना घराच्या बाहेर हकललं. आता ईश्वरी म्हणते की चला निघताय बाहेर की ओतू अंगावर तेल? तेव्हा मग ते गुंड म्हणायला लागतात की चला रे चला, बाहेर चला. ही पोरगी जरा डोक्याने येडी दिसती, चला लवकर. असं म्हणून आता ते गुंड हे बाहेर पळून जातात आणि ईश्वरी ही हातात तेल धरतच उभी असते. ते गुंड पळून गेलेले असतात. आता सुप्रिया तिच्या हातातून ते तेल घेते आणि तिथे बाजूला ठेवते आणि म्हणते की थांब, इथेच थांब ईश्वरी. आणि नंतर आता लगेच सुप्रिया म्हणते की इशू, अगो काय झालं होतं तुला? म्हणजे इतकी हिंमत तुझ्यात आली तरी कुठून? त्यावर ती म्हणते की आई, अगं मलाच माहिती नाही, मला काही सुचलं नव्हतं. जेव्हा ते गुंड ऐकत नव्हते तेव्हा मात्र मी आतमध्ये गेले आणि मी हे सगळं कसं केलं? माझ्यामध्ये अचानक इतकी हिंमत कशी आली ते मलाही समजलेलं नाही. मला काही कळलं नाही, परंतु मला जे सुचलं ते मी केलं. असं म्हटल्याबरोबर आता लगेच जयू म्हणते की अगदी वेळेवर आणि योग्य सुचलं तुला, नाहीतर आमचं काही खरं नव्हतं. आणि खरंच तुझ्यामध्ये ना देवीच संचारली होती. अगं सुप्रिया, दृष्ट काढ बाई या देवीची. तेव्हा लगेच त्या दोघीजणीही हसायला लागतात आणि नंतर ईश्वरी म्हणते की अगं दृष्ट कशाला काढायला हवी? देवीला कशाची दृष्ट लागते आहे? असं देखील सुप्रिया आता बोलायला लागते. त्यानंतर मग आता त्या दोघीजणीही तिचं कौतुक करायला लागतात. ईश्वरी म्हणते माझ्या एकच गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे की आपण असं हातपाय गाळून का बरं बसायचं आहे? जर स्त्री ही अशीच रडत बसली तर अशा लोकांचं फावतं. म्हणून मी विचार केला की स्त्रीची ताकद ही तिच्या बांगड्यांमध्ये नाही आहे, तर तिच्या मनगटामध्ये आहे. आणि म्हणूनच मी मनगटातली जी ताकद आहे ती दाखवली आणि त्या गुंडांना पळवून लावलं. आणि म्हणूनच माझ्या लक्षात आलं की उकळतं तेल त्यांच्या अंगावर घालावं.
तेव्हा लगेच सुप्रिया आणि जयू म्हणायला लागते की हो, तुला ना अगदी वेळेवर सुचलं, नाहीतर त्यांनी ना आपल्याला घराच्या बाहेरच काढलं असतं. तेव्हा लगेच सुप्रिया तिला म्हणायला लागते की हो ना, आणि जयू म्हणते की हो गं, आणि स्त्रीने ना असंच हातपाय गाळून बसलं तर काहीच होणार नाही, आणि तिने जर अशा संकटांना सामोरं गेलं तर सगळं काही ठीक आहे, सगळ्या जगाला ती हरवू शकते. तेव्हा असं म्हटल्यावर लगेच ईश्वरी म्हणते की हो, अगदी बरोबर आहे, आणि आत्या, हे मी तुझ्याकडूनच शिकली आहे. असं म्हटल्यावर त्या तिघे एकमेकींना मिठी मारतात, आणि आत्या म्हणायला लागते की तुझं काहीतरीच आहे वेगळं, असं म्हणून त्या हसायला लागतात. ईश्वरी म्हणते की बरं चला आतमध्ये, आणि ती उकळले तेलाचं पॅन आतमध्ये घेऊन येत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव ऑफिसला निघालेला असताना मामा, अर्णव 1 मिनिट थांब, तुला वेळ आहे का जरा बोलायला, असं तो बोलतो. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की बोल ना मामा, काय झालं आहे, कशाबद्दल बोलायचं आहे. तेव्हा मग मामा म्हणतो की त्या NGOबद्दल. तेव्हा मग अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, बोल, काय झालं आहे. तेव्हा मामा सांगतो की ते तुझे मित्र आहेत ना बँकिंग सेक्टरमधले, त्यांच्या मदतीने मी चेक केलं, तर ती संस्था आहे ती खरी आहे, परंतु ज्या संस्थेला हे आपले पैसे पुरवले जात आहेत, ते बँक अकाउंट आहे ते त्या संस्थेपर्यंत जातच नाही आहे, म्हणजे हे कोणतं तरी वेगळंच बँक अकाउंट आहे. तेव्हा हे ऐकल्यावर अर्णवला धक्काच बसतो. अर्णव म्हणतो की म्हणजे नक्की काय आहे हे सगळं. तेव्हा मामा म्हणायला लागतो की मला याचा शोध घेतला पाहिजे की हे नक्की काय घडते, आणि या अकाउंटमधनं जे काही पैसे जातात ना, ते वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणांवरून काढले जात आहेत. आता नक्की ते पैसे कोण काढतं आहे हे कळत नाही आहे. हे ऐकून त्याला धक्काच बसतो. नंतर मामा म्हणतात की एक काम करूया आपण, अजून तरी हे सिद्ध झालं नाही आहे की जावई बापू हे करतायत, त्यामुळे काळजी इतकी करू नकोस, परंतु हे सगळं बघितलंच पाहिजे की हे पैसे वगैरेचं प्रकरण काय आहे, नक्की कुठे हे पैसे जात आहेत हे सगळं पाहिलं पाहिजे, कारण त्या संस्थेपर्यंत पैसे पोहोचतच नाही आहेत. तितक्यात आकाश येतो आणि म्हणतो की ब्रो, बरं झालं तू थांबलास, चल आपण दोघंही एकत्र निघूया, आणि बाबा तुम्ही पण चला ऑफिसला. तेव्हा मग अवी विचारतो की का रे, काय झालं. तेव्हा तो सांगतो की आता ईश्वरी येणार आहे ऑफिसमध्ये मिठाईचे सॅम्पल्स घेऊन, त्यामुळे टेस्टिंगला चला. तेव्हा तो म्हणतो की नाही, माझं जरा एक महत्त्वाचं काम आहे, तुम्ही व्हा पुढे, आणि हो, ईश्वरीला सांगा की मी आठवण काढली म्हणून. मग नंतर ते दोघंही गाडीत बसून निघून जातात, आणि त्याच वेळेला अविनाश विचार करायला लागतो की नेमकं हे सगळं काय असेल. हे पैसे हे जावई बापू तर काढत नसतील ना, आणि जर जावई बापू काढत असतील तर हे प्रकरण पचवायचं तरी कसं, असा विचार त्यांच्या डोक्यात येतो. त्यानंतर जयवत्या ही पतपेढीमध्ये जाऊन येते आणि घरी येऊन सांगते की मी आता गेले होते पतपेढीमध्ये, पण त्या लोकांनी तसं काहीही सांगितलेलं नाही. ते म्हणत होते की तुमची मुदत संपली नाही आहे, म्हणून आम्ही कोणतीही अशी माणसं पाठवली नव्हती. मग ईश्वरी म्हणते की ती माणसं कोण असतील तरी कोण, आणि त्यांना सगळ्यांना धक्का बसतो की नक्की काय घडलं असेल. तेव्हा सुप्रिया म्हणते की बरं ठीक आहे, जाऊ दे. मग तिला जयवत्या म्हणते की चल, आता जिलेबीचं तयार झालं असेल, आपण जिलेबी तळायला घेऊया, आणि म्हणून त्या दोघी जिलेबी तळायला घेतात आणि ईश्वरी पेढे बनवत असते. आकाश हा ईश्वरीला फोन करतो आणि तू सॅम्पल्स घेऊन येतेस ना मिठाईचे, विचारतो. तेव्हा ते म्हणते की हो, येणारच आहे, परंतु आकाश सर थोडा उशीर होईल मला. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे ईश्वरी, पण जरा वेळेतच ये, कारण आजच्या दिवसातच तुला आलं पाहिजे, कारण तुला दादा माहिती आहे ना कसा आहे तो, त्याचं नेचर कसं आहे तुला माहिती आहे ना. तेव्हा ती म्हणते की हो सर, नका काळजी करू, मी आजच्या दिवसातच सॅम्पल घेऊन येईन, फक्त थोडा उशीर होईल. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, आम्ही वाट बघतोय. नंतर आता ईश्वरी ही फोन ठेवते आणि पुन्हा पेढे वळायला घेते, आणि विचार करते की नेमकं कोण असेल. आज जे घरात शिरून आले होते ते लोक जर पटपेढीचे नव्हते तर मग नक्की ते लोक असतील तरी कोण, असा विचार आता इथे ईश्वरीच्या डोक्यामध्ये येत असतो, आणि तिला त्याचीच काळजी पडलेली असते. ती विचार करत असते की नक्की ते लोक कोण होते याचा शोध घेतला पाहिजे, त्याशिवाय काही खरं नाही, कारण नक्की काय आहे हे बघितलं पाहिजे, असा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू असतो. नंतर वल्लरी तिच्या त्या गुंडांना ओरडत असते की तुम्हाला काही कळतं की नाही, म्हणजे इतकी साधी गोष्ट असती आणि ती तुम्हाला करायला जमली नाही. अहो, त्या साध्या पोरीला तुम्ही लोक घाबरलात सगळेजणं, तू तुमच्यावर, कारण तुम्ही लोक हे गुंड असूनही काही करू शकलेले नाही. तेव्हा तो म्हणतो की अहो ताई, तुम्हाला माहिती नाही आहे मॅडम, ती पोरगी किती डेंजर आहे. ती पोलिसांना फोन केला असता तर आम्ही काय केलं असतं, आमच्याबरोबर ना तुम्ही पण पकडल्या गेल्या असतात, आणि शिवाय आमच्या अंगावर ती उकळतं तेल घालायला निघाली होती, मग आम्ही काय केलं असतं. असं म्हटल्याबरोबर ती म्हणते की तरी पण तुम्ही गुंड आहात ना, मग तुम्ही तिला प्रतिकार केला पाहिजे होता. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीत तिला घाबरलातच कसे, आणि तुम्ही तिला असे घाबरून पळालात, त्यामुळे मला जास्त राग येतोय.
त्याच वेळेला ते गुंड म्हणतात की जाऊ दे मॅडम, त्यावेळेला काय करायचं ना आम्हाला सुचलं नाही आणि ती खूप डेंजर पोरगी होती. तुम्हाला काय वाटतं की ती साधीसुधी पोरगी होती? त्या 2 बायका घाबरल्या होत्या, परंतु ती पोरगी काही घाबरली नाही. तुम्हाला ती पोरगी साधी वाटते तर तशी काहीच नाही आहे. ती पोरगी अजिबात साधी नाही आहे. ती खूप हिंमतवाली आहे आणि तुम्हाला माहिती नाही ती कशी आहे ती. आता लगेच ती ओरडते आणि म्हणते की ठेवा फोन, शट अप. तुम्हाला काय जातं आहे बोलायला? एक काम तुम्हाला धड जमलेलं नाही आहे, असं म्हणून ती त्यांच्यावरती ओरडते आणि ठेवा फोन असं म्हणून ती ओरडते आणि तितक्यातच तिथे मामा येतो आणि ही अगदी चेहरा पाडूनच बसलेली असते. तेव्हा मामा म्हणतो की काय गं, म्हणजे आमच्या बाईसाहेबांचा चेहरा इतका कसा काय पडला आहे? कोणावरचं तरी संकट टळलं आहे म्हणून चेहरा इतका दुःखी झाला आहे की काय? तेव्हा वल्लरी चिडते आणि त्याच्याकडे रागानेच बघते. मग मामा म्हणतो की नक्की काय झालं आहे? कशाबद्दल काय झालं आहे? म्हणजे आमच्या वल्लरी बाई पाटील साहेबांचा चेहरा पडलेला दिसतोय. तेव्हा ती म्हणते की हे बघा, तुम्ही ना आता मला जास्त बोलून दाखवू नका. काय ना, जर तुम्ही माझ्यावर जास्त असेच बोलत राहिलात ना, तर जे दुसऱ्यावर संकट आणणार होते ना, ते संकट तुमच्यावर आणायला मी कमी करणार नाही, समजलं? त्यामुळे आता मला जास्त डिवचायचं नाही, असं म्हणून ती रागानेच त्याच्याकडे डोळे वटारून बघते आणि धमकी देऊन तिथून निघूनच गेलेली असते. मग आता मामा विचार करतो की नेमकं हिचं असं काय बिनसलं असेल, हिचं असं कोणतं काम झालं नाही ज्याने ती इतकी चिडलेली आहे. जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे? किती काही झालं तरीही कामं पूर्ण होणार नाहीत, कारण ती खोटेपणाने केलेली असतात तर ती पूर्ण होणारच नाहीत. आणि शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे की ही बायको आहे माझी, मग काय हे सगळं सहनच करावं लागणार आणि सहन न करून सांगतोय कोणाला, असं आता इथे मामा स्वतःशीच बोलत असतो. अर्णव ऑफिसमध्ये असतो आणि तो लावण्याला म्हणत असतो की ही डिस्ट्रीब्युटर लिस्ट आहे ना, ते सगळीकडे पाठवा आणि आय एम शुअर की हे सगळं व्यवस्थितपणे सगळीकडे पोचलं पाहिजे. तेव्हा लावण्या ती फाईल चेक करत असते आणि तेवढ्यातच आता ईश्वरी आवाज देते की आत येऊ का सर? आता ईश्वरीचा आवाज ऐकल्यानंतर लावण्याला मात्र धक्काच बसतो आणि ही इथे आता कशासाठी आली याचा विचार तिच्या डोक्यामध्ये येतो. अर्णव पण तिला काहीच बोलत नाही. लावण्य मात्र अगदी रागानेच तिच्याकडे बघतच राहिलेली असते आणि तिला धक्का बसलेला असतो. ईश्वरी आत येऊ का असं विचारल्याबरोबर अर्णव तिला खुणावून ये असं म्हणतो आणि त्याच वेळेला ती आल्याबरोबर तिथे मिठाईचे सॅम्पल्स ठेवत असते आणि म्हणते की सर हे आहेत मिठाईचे सॅम्पल्स, तुम्ही जी मला ऑर्डर दिली होती त्याबद्दल टेस्टिंगसाठी मी हे सॅम्पल घेऊन आलेली आहे, असं म्हटल्याबरोबर लावण्य ही तिच्याकडे बघतच राहिलेली असते. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही आम्हाला जी काही ऑर्डर दिली आहे ना, त्याबद्दल मी सॅम्पल घेऊन आलेली आहे. तुम्ही जरा टेस्ट करा आणि चव बघा आणि मग त्याच्यासाठी अप्रूव्हल हवं आहे ना, त्याच्यासाठीच मी हे सॅम्पल्स घेऊन आली आहे. आता ईश्वरी मिठाईचे एक एक बॉक्स बाहेर काढून ठेवते. आता तिने 3 प्रकारचे सॅम्पल्स आणलेले असतात. एक जिलेबी, एक पेढा आणि एक दुसरी कुठली तरी बर्फी. असं तिने सगळे 3 सॅम्पल्स आणलेले असतात. आता ईश्वरी म्हणते की सर बघा, टेस्ट करा. तेव्हा मग तो म्हणतो की नो नीड, मला तरी हे गरज वाटत नाही. ईश्वरी म्हणते की म्हणजे तुम्हीच तर मला सांगितलेलं ना, म्हणजे तुम्ही अप्रूव्हल देणार नाही का? तेव्हा तो नाही असं सरळ म्हणतो आणि नंतर म्हणतो की काय ना, मला या अप्रूव्हलची गरज वाटत नाही, कारण ही चव मला माहिती आहे कशी येते, म्हणून मला टेस्टची गरज वाटत नाही आहे, असं ती म्हणते. त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते की मग तुम्ही बघायला हवं ना, म्हणजे तुम्हाला चव बघितल्याशिवाय कसं कळणार? उगीचच तुम्ही आमचा टाईम वेस्ट केला. म्हणजे मी इतकी मेहनत करून एवढे सॅम्पल्स सेम मिठाई बनवली आणि तुम्ही सांगताय की गरज नाही आहे, असं कसं चालेल? तेव्हा मग आता लगेच आकाश म्हणतो की अरे दादा थांब जरा. तेव्हा मग ती म्हणते की आकाश म्हणतो की आता तुम्ही जरा शांत बसा, आपण ही मिठाई टेस्ट करून बघूया की कशी झाली आहे ती. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की वही तो मी पण तेच बोलत होते ना, की मिठाईची टेस्ट बघितल्याशिवाय समजणार तरी कसं आणि अप्रूव्हल तरी कसं देणार, असं बोलायला लागते. त्यावेळेला मग आता लगेच तो म्हणायला लागतो की ठीक आहे, चालेल. आणि नंतर मग ईश्वरी म्हणते की बघा बघा आता टेस्ट बघा. त्याच वेळेला आता ईश्वरी ही मिठाईचा एक बॉक्स घेते आणि तो बॉक्स ती लावण्यासमोर धरते आणि म्हणते की लावण्य मॅडम बघा टेस्ट करून कशी झाली आहे मिठाई ते. तेव्हा आता लावण्याला सांगितल्याबरोबर ती म्हणते की मी, मग त्यानंतर आकाश म्हणतो की हो येस बघ ना, आणि अर्णव पण म्हणायला लागतो की येस लावण्या बघ टेस्ट बघ तुला कशी वाटते, आफ्टर ऑल तुझंही ओपिनियन आम्हाला महत्त्वाचं आहे. मग आता लावण्य असं म्हटल्याबरोबर म्हणते की ओ स्वीट्स अँड मी, ठीक आहे मी बघते, असं म्हणून ती आता त्यातला एकच तुकडा तोडून खाऊन बघते आणि ईश्वरी म्हणते की मॅम घ्या ना. मग ईश्वरीने सांगितल्याबरोबर आता अर्णव समोर असतो म्हणून तिला ते खावं लागत असतं आणि त्याच्यामुळेच ती आता त्याच्यामधला
एक छोटासा तुकडा तोडते आणि खाऊन बघते. आणि खाऊन बघत असताना तिला मनातनं अगदी छान वाटलेलं असतं, खूप आनंदित झालेली असते. परंतु बाकी बाहेर तिला काहीच कळत नसतं. म्हणजे काय करावं, म्हणजेच खरं सांगू की नको याचा तिला आता राग आलेला असतो. ईश्वरी आणि बाकीचे सगळे लावण्याकडे बघतच राहिलेले असतात की ती काय ओपिनियन देते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की लावण्य आता ईश्वरीवर ओरडत असते तिला म्हणते की आत्ताच्या आत्ता तू ARकडून ही जी काही ऑर्डर घेतलीस ना, ती ऑर्डर तू आत्ताच्या आत्ता रिजेक्ट करायची आहेस आणि ARकडून तू ही जी काही ऑर्डर रिजेक्ट केल्यानंतर त्याच्या आयुष्यातून तू आता कायमचं दूर निघून जायचं आहे. कळलंय का तुला? तेव्हा आता ईश्वरी तिच्याकडे बघतच राहिलेली असते, तेही अगदी रागाने. मग तिला पुन्हा लावण्य म्हणते की तुला मी सांगितलेलं कळत नाही आहे का? तू ऑर्डर रिजेक्ट करणार आहेस की नाही? मी सांगितलेलं तुला कळत नाही आहे का? तू ऑर्डर रिजेक्ट करणार आहेस की नाही ते मला सांग. तेव्हा मग ईश्वरी ही सरळच तिच्या तोंडावर बोलून दाखवते की नाही, मी ऑर्डर रिजेक्ट करणार नाही. असं म्हटल्याबरोबर लावण्या व्हॉट असं बोलून तिच्याकडे बघतच राहते. आणि काय बोलायचं काय नाही हे लावण्याला काहीच समजत नाही, कारण ईश्वरीने सरळ तोंडावर तिला नकार देऊन टाकलेला असतो. आणि लावण्याच्या मनात नेमकं काय आहे ते चांगलंच आता ईश्वरीला समजलेलं असतं. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की मामा आणि अर्णव हे राकेशबद्दल बोलत असतात. त्यावेळेला मग आता इथे अर्णव हा मामाला सांगत असतो की लग्न झाल्यापासून ताईला जिजूंबद्दल फार असं काही माहितीच नाही आहे. म्हणजे नक्की काय त्यांचं किंवा काय नाही हे सगळं तिला माहितीच नाही आहे. आणि तिला माहिती नाही आहे की तिला माहीत करू दिलं नाही आहे जिजूंनी किंवा काही माहितीच पडून दिलं नाही आहे. असं म्हटल्याबरोबर आता मामालाही शंकाच येते. आता दोघंजणही त्या बाबतीत विचार करत राहतात. राकेशचा नेमका पर्दाफाश आता कसा करायचा या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात आलेल्या असतात. दोघंही मिळून आता हात धुवून राकेशच्या मागे लागणार. आता नेमकं पुढे काय काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.